नमस्कार. विश्वोत्पत्तीच्या वेळेस जो ध्वनी निर्माण झाला आणि वेदांनी ज्याला ओम म्हणून संबोधलेला आहे, अशा ध्वनीविषयी आज आपण शास्त्रीय संशोधन काय झालेलं आहे याची सविस्तर माहिती घेणार आहेत. तर नेहमीप्रमाणेच केवळ या ओंकारामुळे काय फायदे होतात हे पुस्तकात काय लिहिलं आहे, ग्रंथांमध्ये काय लिहिलं आहे, इथपर्यंतच आपण ही चर्चा मर्यादित ठेवणार नाही. नेहमीप्रमाणेच याची शास्त्रीय बैठक काय, याच्यावरती संशोधन काय झालंय, आधुनिक शास्त्र काय सांगतं, त्याच्यामुळे मेंदूशास्त्रामध्ये, मानसशास्त्रामध्ये काय काय परिणाम ओंकारामुळे होतात, या सविस्तर गोष्टी आपण पाहणार आहेत. कारण जोपर्यंत आपल्याला ह्या विज्ञानाने प्रमाणित केलेल्या गोष्टी आपण मानत नाही, तोपर्यंत आपला ॲक्सेप्टन्स सुद्धा त्या बाबतीत मध्ये सुधारत नाही. त्यामुळे आपण सुरुवात करणार आहोत की संशोधन ओंकारावरती कसं कसं काय काय झालेलं आहे. तर fMRI नावाचं एक टेक्निक आहे की जे फंक्शनल MRI म्हणजे ॲक्च्युअल एखादी गोष्ट करत असताना आपल्या मेंदूमध्ये, मेंदूतल्या वेगवेगळ्या भागांवरती त्या कृतीचे काय परिणाम होतात हे जाणणारं जे मशीन आहे त्याला fMRI टेक्निक असं म्हणतात. तर या आधुनिक मशिनरीज वापरून ओंकारावरती संशोधन झालेलं आहे. त्यामुळे याच्यावरती कुठलाही संशय, कुठलाही घ्यायचं काही कारण नाहीये आणि त्यामुळे हे अत्यंत पुरावा, सबळ पुरावा ज्याला आपण म्हणू शकतो, अशा पद्धतीने आधारित हे संशोधन आहे. ही गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर सगळ्यात जास्त ओंकाराचा परिणाम कशावरती होतो, तर जी क्रॅनियल नर्व जी असते, जी मेंदूमधून जी सुरुवात होते, ती व्हेगस नर्व जी आहे त्याच्यावरती याचा परिणाम या ओंकाराचा होतो. तर मेंदूतून निघालेली ही नर्व जी आहे, हा जो मज्जातंतू आहे, हा आपल्या जी ओरल कॅव्हिटी आहे म्हणजे जिभेवरती त्याचा परिणाम होतो, घशावरती होतो, श्वासनलिकेवरती होतो, अन्ननलिकेवरती होतो, डायफ्रॅमवरती होतो. आपल्या पोटामधील जे महत्त्वाचे अनेक अवयव आहेत, लहान आतडी आहेत, मोठी आतडी आहेत, या सर्वांवरती परिणाम करणारी ही एक अतिशय मोठ्या आकारमानाची, असं ज्याला आपण म्हणू की जिचा विस्तृत एरिया आहे. व्हेगस या शब्दाचाच अर्थ मूळ आहे, ग्रीक वर्ड आहे की वॉन्डरिंग, म्हणजे इथपासून निघालेली ही नर्व जी आहे ही पोटात अगदी पूर्ण आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम पर्यंत परिणाम करणारी नर्व आहे. आणि आपली जी पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे ते असते, त्याचा महत्त्वाचा भाग हा व्हेगसच्या परिणामाखाली आपल्याला येताना दिसतो. त्यामुळं आपला मूड चांगला राहणे, आपली रोगप्रतिकार शक्ती चांगली राहणे, आपलं पचन व्यवस्थित राहणे आणि त्याचप्रमाणे आपला जो सगळ्यात महत्त्वाचा अवयव आहे तो म्हणजे हृदय, मेंदू, ह्याचं आरोग्य व्यवस्थित राहणे, या एवढ्या मोठ्या प्रमाणावरती या व्हेगस नर्वचं प्रभाव क्षेत्र आहे. त्यामुळं प्रत्यक्ष एवढ्या मोठ्या स्वरूपावरती आपल्या मानसिक, शारीरिक, भावनिक आरोग्यावरती परिणाम टाकणारी जी व्हेगस नर्व आहे त्याच्यावरती या ओंकाराचा कसा परिणाम होतो हे आपल्या ऋषीमुनींनी जाणलं होतं. आणि हे जेव्हा आपल्याला आधुनिक शास्त्रांनी ही गोष्ट लक्षात येते तेव्हा या ऋषींच्या विषयीचा, त्यांच्या संशोधनाची जी दृष्टी आहे त्याच्याविषयीचा आदर नक्की आपला दुणावतो. तर ओंकाराने नक्की काय काय होतं, काय वाढतं आणि काय कमी होतं, या दोन्ही गोष्टी आपण पाहू म्हणजे आपल्याला हा विषय नीट समजेल. तर नक्की ओंकाराने काय सप्रेस होतं, काय कमी केलं जातं, तर लिम्बिक सिस्टीम, ॲमिग्डाला, थॅलॅमस, इन्सुला यासारखे काही आपल्या मेंदूतले जे भाग आहेत की या भागांमध्ये जेव्हा आपण चिंतित असतो, जेव्हा आपल्याला नैराश्य असतं, खिन्नता असते, तेव्हा या भागामधली आपली मेंदूची ॲक्टिव्हिटी वाढलेली असते. तर जेव्हा आपण ओंकार करतो त्या प्रत्यक्ष वेळेमध्ये आणि त्यानंतर बराच वेळ या मेंदूतल्या जे विशिष्ट भाग आहेत की हे जे चिंता, नैराश्याशी रिलेटेड आहेत, या भागामधली मेंदूची ॲक्टिव्हिटी कमी होते. त्यामुळं आपोआपच आपल्याला या गोष्टींपासून सुटकारा मिळतो. त्यामुळं चिंता, नैराश्य, चिडचिडेपणा, अस्वस्थता, खिन्नता या सगळ्या गोष्टींपासून आपण डिटॅच होतो आणि त्याचा परिणाम हा आपल्याला मेंदूच्या आणि आपल्या मानसिक आरोग्यासाठी होत असतो. तर काय वाढतं हे सुद्धा जाणणं महत्त्वाचं आहे. तर आपल्याला माहीत असेल की आपल्या मेंदूमध्ये 4 प्रकारच्या वेव्ज असतात, ज्याच्यामध्ये अल्फा, बीटा, थीटा आणि डेल्टा असं त्याचं संबोधन केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या ज्या आपल्या कृती असतात, वेगवेगळ्या भावना असतात, या प्रत्येकाच्या वेळेस या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेव्ज आपल्या मेंदूमध्ये डॉमिनेट होत असतात. तर जेव्हा आपण ओंकाराची साधना करत असतो, ओंकाराचं उच्चारण करत असतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये अल्फा आणि थीटा
या 2 वेव्ज असतात ह्या डॉमिनंट होतात आणि या दोन्ही वेव्ज ज्या आहेत ह्या आपल्याला डीप रिलॅक्सेशन देणं मेंदूला हे काम करत असतात. तुम्ही लक्षात घ्या की सध्याच्या धकाधकीची जी जीवनशैली आहे, ताणतणावानी भरलेली, स्पर्धेनी भरलेली जी जीवनशैली आहे, याच्यामध्ये आपल्याला डीप रिलॅक्सेशन हे किती गरजेचं असतं. आणि हे जर आपल्याला ओंकारासारख्या एका छोट्या केवळ 5 मिनिट जरी आपण ओंकार रोज सकाळी केला, रात्री झोपण्यापूर्वी केला, तरी एवढा वेळ तर नक्कीच आपण काढू शकतो. आपल्याला सबब नाही सांगता येणार की आम्हाला वेळ नाहीये. एवढ्या छोट्या कालावधीसाठी केलेलं सुद्धा ओंकार उच्चारण आहे हे आपल्याला इतकं डीप रिलॅक्सेशन देणार आहे आणि अनेक पद्धतीचे फायदे आपल्याला करून देणार आहे. तर या भागामध्ये आपण याचा एक थेरॉटिकल भाग पाहिलेला आहे. पार्ट 2 मध्ये आपण प्रत्यक्ष ओंकार हा आपल्याला कोणकोणत्या वेगवेगळे क्रॉनिक डिसीजेस आहेत, आजार आहेत, त्याच्यापासून आपल्याला सुटका करून देऊ शकतो हे आपण पाहणार आहे. त्यामुळे दुसराही भाग पाहायला विसरू नका आणि अशाच माहितीसाठी आमचं चॅनल जरूर सबस्क्राईब करा. आवडलेला हा भाग आपण आपल्या मित्र नातेवाईकांशी शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.